श्री स्वामी समर्थ. ओम श्री अविनाशाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी आई चॅनलच्या माध्यमातून आपण नवनवीन अनुभव भक्तांना आलेले ऐकत असतो. तर अनुभव ऐकण्यास सुरुवात करूया. ओम श्री अविनाशाय नमः. मला असं वाटायचं, की बाबा म्हणजे आपल्या आयुष्यात म्हणजे असं नाही का योग्य मार्ग दाखवणाऱ्या, की आपण असं आहे आपल्याला म्हणजे नाही का आता आपल्याला माहिती आहे, की हे दाखवणारे जर नसते तर आपलं कसं झालं असतं, आपण कसं राहू, की मला कधी एकदा म्हणजे असं पुण्याला जाईन, मग मी कधी मार्गदर्शन ऐकेल, कधी माझ्या म्हणजे नाही का हे वेगळ्याच ह्याच्यात आले मी असं, असा भाग जाणवत होता. मला असं म्हणजे मन प्रसन्न असं वाटतच नव्हतं. म्हणजे असं छानच वाटायचं नाही, की बाबा आपण नाही का कधी आपल्या ह्याच्यात जाऊ असं. तसा भाग झाला नाही का आणि आता प्रत्येक म्हणजे जिथं मेळावा असेल ना, पहिला मेळावा आपला गिरनारचा झाला. तेव्हापासून आहे मी. पण माझं कॅन्सल झालं आणि ह्यांनी गेले. मी खूप वेळा सांगितलंय, पण ह्यांनी गेले. माझ्या म्हणजे आपण नाही का आपल्या घरातल्या म्हणजे आपण पूजा केलेलं 50% मिळतं. पण आपल्या मिस्टरांनी पूजा काही म्हणजे काही केलं, तीर्थक्षेत्रावरती गेलं, की त्याचं पुण्य आपल्याला मिळतं. पण आपण केलेलं मिळत नाही. तुमचं मिळतंय का नाही मग तुम्हीच जावा असं झालं माझं. बरं ठीक आणि परत मी पिठापूरला गेले, औदुंबरला गेले, गाणगापूरला गेले, नरसोबाच्या वाडीला गेले, पुन्हा औरंगाबादला तिथं गेले, कोल्हापूरला गेले, परत वाघोलीला गेले, परत त्र्यंबकला पहिलं गुरुपौर्णिमेच्या पहिली गुरुपौर्णिमा सगळं. पण म्हणजे असं काहीतरी आपलं अस्तित्व आपण येताना काय घेऊन आलोय आणि जाताना काय घेऊन जाणार आहे ह्याचं काय आपल्याला काहीच माहिती नाही. तर म्हणजे प्रत्येक मेळाव्याला म्हणजे मी असं म्हणजे ह्यांनी पाठवायचे आणि स्वामी पण तेवढी म्हणजे असं काय नाही का ना म्हणजे जायची मी. ह्यांची पण म्हणजे घरात पण नाही का सगळ्याच बाजूनं असं हे असायचं मला. काही म्हणजे बंधन नाही जा. म्हणजे आधी मी म्हणजे लग्नाच्या आधी पण आणि लग्न झाल्यावर मी गावी 7-8 वर्ष होते. तेव्हा मला असं तालुक्याला जर म्हणजे जाऊन कुठं माहीत नव्हतं नाही का. असं म्हणजे लग्न होईपर्यंत 10वी पर्यंत तर काही कुठं जाण्याचा प्रसंगच नाही. लग्न झालं तरी मी म्हणजे असं नाही का पदर घेऊन असं पाटील घराण्याच म्हणजे असं कुठंच असं म्हणजे तीर्थक्षेत्रावरती असं कुठंच नाही. मला असं पुण्याला आल्यावर दादांच्या ह्याच्यामधून पहिला मेळावा म्हणजे नाही का असं गिरनार ते बी कॅन्सल झालं. परत पिठापूर आता मी जाणार असं नाही का क्रिकेट खेळताना आपण कसं माझी बारी आता मी जाणार तसंच झालं माझं असं एकदम दादागिरीसारखं. मी जाणार आता मला जायचंय असं. म्हणजे एक मोकळा श्वास आपल्याला सगळं आहे. पण म्हणजे दादामुळं आता आपल्याला कितीतरी म्हणजे बंधन आहेत बघा बायकांना सगळ्या गोष्टी सगळं आहे. पैसा सगळ्या गोष्टी पण ते सुख नाही. पण हे जे सुख आहे, की गिरनारला जायचं, पंढरपूरला जायचं, दादांचा जिथं मेळावा आहे तिथं जायचं. आता मी आज दिवसभर सगळ्यांना नाही का असं कॉल करून सांगत होते, की असं मेळावा आहे. गुरुदर्शन म्हणजे गुरु का आहे या देहधारी याच्या म्हणजे गुरु केले पाहिजे. गुरु का केले पाहिजे असं सगळ्यांना सांगत होते. नाही गं आता लाईव्ह मग 2-3 माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी म्हणायला लागल्या, की नाही म्हणजे लाईव्ह पाठवतेच की मग तिथं दादा दिसतातच, की आपण तिथं बघू. पण मला म्हणायचं, की दिंडी आता ही दिंडी आपली महाराष्ट्र भूमी संतांची. आता ह्याच्यात दिसणारच आहे टीव्हीवरती, पण तो बघण्यात आणि प्रत्यक्षात असं दिंडीचं सुख घेण्यात, धक्काबुक्की करण्यात तो वेगळंच आहे. पांडुरंग पहाटेच्या आरती आपली काकड आरती दिसणारच आहे टीव्हीवरती, पण तिथं जाऊन पांडुरंगाच्या चरणाला स्पर्श करणं म्हणजे माझ्यासाठी तर पांडुरंग सगळं काही दादाच आहेत. आपण आणि कसं माहिती आहे का जास्त असं दादा केलं, की मग ते कॉल येतात असं होतं. कॉलचं काही नाही, कॉलला कोण घाबरते म्हणा. पण आपण जास्तही नाही गुरुविषयी असं नाही का असं बोललं पाहिजे असं हे करून. तर म्हणजे मी सांगत होते म्हणजे तिथं जाऊन जे कोल्हापूर मेळाव्यामध्ये जिथं गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या गुरुचे म्हणजे चरण तीर्थ किंवा चरण दिसणं, अभिषेक लांबून असं नाही. मला प्रत्येक मेळाव्यात ताई आता कुठं म्हणजे नाही का कधीच असं गर्दीतून मी गेली आहे आणि दादांनी डोक्यावर हात ठेवलाय आणि मी सांगितले असं कधीच नाही. आत्तापर्यंत दादांना मी समोर बसून बोलले किंवा दादांनी डोक्यावर हात कधी ठेवलेत, नरसोबाच्या वाडीला जाताना म्हणजेचा कार्यक्रम होता दाहेरीला इथं आले. इतकी वर्षात म्हणजे नाही का इतक्या मेळावा झाले. मला दादा सगळं सारखं विचारायचे, "कुठून आलात ताई?" मग मी लाईनमध्ये जायची आणि दादा मी वडगावमध्ये राहायचे आधी. आता इकडे 2 वर्ष दादांच्याच कृपेनं ह्यांचं दादांचंच घर आहे. मग मी इकडं आली.
आणि मी सांगायची, की काय म्हणायची, की धायरीतून आता सोनलताईच्या ग्रुपमधून सुषमाताई दौंडकर, अरुणाताई ह्यांच्यात म्हणजे ह्या दोघींना ह्याच्याकडून मेळाव्यात असं हे झालं नाही का. मग मी सांगायची आता आपलं सोनलताई आहेत धायरीच्या म्हणून सोनलताईच्या दादांना म्हणजे ओळख सांगायची कुठल्या ॲडमिनकडनं. मग म्हणायचे, की सोनलताईच्या ह्याच्यातून दादा धायरीतून असं. बरं, बरं. ठीक आहे, ठीक आहे. मेळाव्यात किती वर्षापासून आहात? किती दिवसापासून आहात? मग सांगायचे दादा प्रत्येक मेळाव्याला. बरं, बरं. गिरनारला या मग. मग म्हणजे जिथं मेळावा आहे तिथं जायची, पण दादा मला प्रत्येक वेळी कुठून मग ताई आणि सगळे आता आपण म्हणजे जेव्हा मैत्रिणी असं फॅमिलीतले सगळे घेऊन गेले ना, त्यांनी असं नाही का, "माय दादा भेटले, माझ्या डोक्यावर हात ठेवले." मला वाटायचं मला का ठेवत नाहीत असं नाही का. मी जाते कुठलाच मेळावा सोडत नाही. प्रत्येक वेळेला आणि हे नवीन पहिला सुरू झालेले, की पहिल्या फर्स्टच मेळाव्यात आले. त्यांनी दर्शनातून रांगेतून नाव म्हणजे गेले, की दादा असं डोक्यावर ठेवायचे. बरं, बरं आता कुठला असं नाही का तिथं अनाउन्स केलेलं असायचे, की कुठला मेळावा आता नंतर होणार आहे. या मग. हां, हां. त्या मेळाव्याला या. माय मला दादा त्या मेळाव्याला या म्हणले, मी जाणार. मला असं एक माणूस म्हणून नाही का आपल्याला लगेच हेवाभाव वाटतो नाही का असा. आता कुणाला माळ दिली. आता एक काकू आहेत आता भोपगावच्या तिथं नाही का आणि त्यांचा खूप पाय दुखत होता. मखमले काकू सगळ्यांनाच ओळखीचे आहेत आपल्या. त्यांचा पाय दुखत होता नवनाथ पारायणाच्या तिथं आणि त्यांनी पाय असं लांब करून वाचत होत्या. मग त्या समोरच्या ताई अनोळखीच होत्या, पण असं मागे वळून बघत होत्या, बोलत होत्या असं ब्रेकचा 12 ते 12:30चा लाईनमध्ये थांबताना. मग त्या म्हणल्या, "काय गरज आहे माय म्हाताऱ्याला थंड बसू वाटत नाही. काय उगाचच मेळाव्यात आणि ह्याच्यात येतात घरी थंड बसणार नाही आणि एवढी काय गरज आहे पायाला मुंग्या येऊपर्यंत." मग मी म्हणलं, "तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे किती प्रचिती, एक निष्ठा, आपल्याला आपलं म्हणजे निस्वार्थी प्रेम आपल्या गुरूंविषयी राहतं. घरी बसू शकत नाही आणि जर काही कारणानं जर आपण घरी बसलो, इतकं अपराध्यासारखं वाटतं, इतकं जणू काही कोणी आपण मोठी चोरी करतोय आणि पकडले आपल्याला. इतकं मन असं अस्वस्थ, बेचैन वेगळंच होतं. त्या कसं बसतील? त्यांना तर किती मोठी प्रचिती आली आहे." असं तसं म्हणत होत्या आणि म्हणलं मग असं नाही का म्हणलं, "किती दादांच्या त्याने म्हणजे असं हे आहे, त्यांचं खूप डोकं दुखत होतं. त्यांना गोळी घेतल्याशिवाय झोप लागत नव्हती. कितीतरी म्हणजे त्यांची गाडी येऊन पडून ॲक्सिडेंट झालेत. पण त्या आज किती अशा टवटवीत असं चंचल अजून किती काम करत हे आहेत आणि म्हणजे नाही का, म्हणजे त्यांना असं मग दादांनी असं वैजयंती माळ गळ्यात घातली. "मा माळ घातली, मला घालतील का?" अगं बाई, त्यांचं डोकं दुखत होतं. त्यांना ते म्हणून काहीतरी हो का, मला काय म्हणायचंय, कुणालाच तरी आता आपण सोबत राहिलो चौघीजण. कुणाला दादांनी पेढा दिले, कोणाला माळ घातली, कोणाला हेवा-देवा असं मनात नाहीच आलं पाहिजे, की म्हणजे असं म्हणणं, की सांगावं का, की ज्याचं त्याचं म्हणजे माझं कसं माहिती का, एक डॉक्टर आहेत. त्यांना आता पण डोकं दुखतंय, माझं भयानक डोकं दुखतंय. मला म्हणजे असं सांगायला गेलं तर त्यांनी डोक्याचीच गोळी देणार. आपल्या पाय फ्रॅक्चर आहे. पायासाठी हाडाच्या डॉक्टरकडे गेलो तर त्यांनी म्हणजे पायाचीच गोळी देणार. म्हणजे वेगवेगळे आजार आहेत हे आपले. म्हणजे दादा म्हणजे एक साक्षात म्हणजे नाही का म्हणजे वैद्य आहेत ते आणि आपल्या म्हणजे हे आहेत. वेगवेगळे दिले कुणाला काही दिले तर ना, की असं मनात हे नाही आणलं पाहिजे. मग त्या ताईंच्या मनात असं निर्माण झालं, की त्या म्हणजे त्यांना माळ घातली माळ असं, मग कधी भेटतील, कुठं राहतात असं त्यांचं चालू झालं. पण नाही तसं, की सांगण्याचा माझा अर्थ असा आहे, की कोणाला काय दिलं किंवा त्यांची सेवा, आपली सेवा तेवढी होते का? आपण म्हणजे असं हे झालं तर होईल का असं? माझं काहीतरी प्रारब्ध असेल, माझे कुठली म्हणजे एवढी सेवा झाली नसेल किंवा माझं स्वतःचं अस्तित्वच नसेल. म्हणून प्रत्येक वेळी दादा कुठून ताई? मग मी सांगायचे सोनलताईच्या ग्रुपमधून दादा, सोनलताईच्या ह्याच्यातून दादा. मग बरं, बरं. तेवढ्यापुरतंच कधीच माझ्या मुलींच्या ह्यांच्या डोक्यावर हात ठेवायचे, पण माझ्या कधीच नाही. मग मला असं वाटायचं अगदी भोपगावचा मेळावा झाला तरी ना, मी एवढी धावपळ, पळापळ करून जाते, एवढं सगळं होतंय आणि दादा-बुवा म्हणजे असं नाही का, म्हणजे अक्षरशः पंढरपुरात तर मला असं रडू यायला लागलं होतं, की म्हणजे 7 दिवस राहिले, पण एकदाही दर्शन असं जवळ म्हणजे लांबून असं दिसायचे दादा, पण ते आपण स्टेजच्या जवळ गेलो आणि दादांनी डोक्यावर हात ठेवला, असं कधी-कधी नाही. पण शेवटच्या दिवशी येताना मला इतकं रडू यायला लागलं, इतकं रडू यायला लागलं. माहेर म्हणजे काय आणि ते माहेरचं सुख मी कधीच अनुभवलं नाही. म्हणजे माझ्या आजीकडे वगैरे जायची, पण तेवढं असं मनसोक्त आपण माहेरी कसं लाड वगैरे करतो नाही का असं, हे नको, ते नको असं माहेर माहेर म्हणजे माहेर ते वेगळंच असतं. मग मला काहीतरी माझं कसकशी एवढं काहीतरी पहिल्या जन्माचं काहीतरी असेल म्हणून मला दादा भेटले आणि इतकं सगळं म्हणजे मला ह्या तीर्थक्षेत्रावर आपण कधी चारधाम करू नका माहितीये का? पण तुम्ही दत्तधाम या 4 राजधानीमध्ये जाऊन या. नरसोबाची दादांच्या ह्याच्यामध्ये दादांचा जिथं मेळावा आहे, तिथं तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. त्यांचं नियोजनच वेगळं असते. कसला पाऊस होता, कसला म्हणजे असं कितीतरी नाही का वाड्यापर्यंत असं हे झालं. पण एकाच्याही केसाला धक्का लागला नव्हता. आणि आजचंच बघा तुम्ही गुरूंचा आशीर्वाद असणं म्हणजे किती महत्वाचं आणि
गुरु म्हणजे काय? आणि त्यांनी कधी म्हणजे असं नाही का दादा म्हणजे एकदम भोळे, सांब म्हणजे असं मन आले ना लगेच असं आशीर्वाद आता आपण म्हणजे कधीच आशीर्वाद मागितला नाही पाहिजे, की दादा मला तुम्ही आशीर्वाद द्या. दादांचं नुसते अशी आपण म्हणतो ना डावाडोळा जरी असे नजर चालत-चालत जरी नजर आपल्यावर थोडी दिसली तर त्यांचा आशीर्वाद असतो. आशीर्वाद द्या म्हणजे आपली परीक्षा आहे, मी आज हे आहे, माझं ते असं नाही. त्यांची सेवा करा, नामस्मरण करा. बघा तुम्ही घरी आपल्याला घरी देवाऱ्यात बसल्यावर दर्शन भेटेल असं दिसेल, असं म्हणते. मला असं खरंच वाटलं, की मी ह्यांना सुद्धा म्हणले, मी भोपगावून आल्यावर रडली. म्हणजे दादा पहिल्या मेळाव्याला मी कोणाला घेऊन गेले तर त्यांना दर्शन देते, त्यांना असं हे करते. मला का बरं होत नसतील असं? मग ह्यांनी हसण्यावर घेतलं. ह्यांनी असं म्हणजे एवढं काय मनावर घेतलीस, असं काय एवढं हे करून. मग पंढरपूरमध्ये पण मला गुरु म्हणजे नाही का, म्हणजे दादांनाच गुरु करून आणि तिथंच कळालं, की दादा तुळशीची माळ घालणार आहेत. मग ते दादा होते. मी त्या दादांना सांगितले, की मला गुरु करायचे तर दादांनाच करायचं आहे असं हे करून आणि सडनली ह्यांचं काम तिथं चालू होतं. म्हणून ह्यांनी पण तिथं आले होते. म्हटलं मला ह्यांनी मी आणि ह्यांनी एकदाच एकच आपली एक इच्छा असते ना, आपल्या दोघांचाही गुरु एकच असावी. म्हणून मला ह्यांनी दोघांनाही ह्यांनी म्हणजे दादाच गुरु पाहिजे होते असे. तर ह्यांना म्हणले मी "हो आपण माळ, पेढे सगळे तयारीत म्हणजे नाही का मी असं ह्यांना कळू पण दिलं नाही, की मला असं गुरु हे करायचं असं काहीतरी म्हणून. तर ह्यांनी म्हणले, "नाही आता सगळे घरचे बघ करायचं असेल तर नाही असं म्हणत नाही. पण आपले सगळे घरचे गहिनीनाथ महाराज, गुरुबाबा आवशेकर हेच सगळे आहेत आणि आपण वेगळं केलं तर घरचे असं माळ हे ते घालून असं काहीतरी म्हणतील." म्हणलं मग मी रडायच लागले, की "नाही, नाही मला करायचंय ना, असं कसं तुम्ही तर म्हणताय पंढरपूर." म्हणजे मी 10 वर्ष पंढरपूरला गेले नव्हते. माझं म्हणजे देवशयनी एकादशीला माझं बाळ हे झालं म्हणून म्हणजे पांडुरंगावरती एवढी म्हणजे असा राग होता. पण माझं दादांमुळं आणि मी गेले ती दादांच्याच म्हणजे मेळाव्यात आपलं 7 दिवसाच्या भागवत पारायणालाच गेले किंवा आणि मग बायका सगळ्या इकडं दादांना आपलं भागवत कथा ऐकून झाली, की धावपळत रिक्षा पकड की जा पांडुरंगाला. मी एकदाही गेले नाही. म्हटलं काय जायचं इथंच पांडुरंग आणि इथंच हे आहे सगळं. आणि खरंच मला ते म्हणजे आपली गुरुप्रणाली होती ना तिथं अभिरुची ताईंनी दाखवलं, की तिथं साक्षात कृष्ण असं दिसत होता असं नाही का हे करून दादांच्या फोटोमध्ये असं. म्हणजे तिथंच म्हणजे असं नाही का मला असं कुठेतरी म्हणजे असं देवावरती राग असं नाही का माझी काही पहिल्या जन्मीची चूक असेल ती ती मला शिक्षा द्यावी ना. मला व्हावं. मला असं नाही का म्हणजे माझे कष्ट, माझं शरीर सगळं खराब, सगळं हे गोष्टी कसं दिसतंय, ते कसं होतंय, मी किती यातनेतून गेली आहे. किती हे करून नाही का असं एका एका आईचं बाळ झालं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे असं. म्हणून मला पांडुरंगावर इतका राग होता, इतका राग होता, की पण मला हळू-हळू जसं मी पारायणाला गेले 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, तिसरा दिवस झाला आणि चौथ्या दिवशी आपला-आपून मी पांडुरंगाच्या दर्शनाला गेले माहिती आहे दुपारी. आमचे सगळे पाहुणे हे ते होते आणि तिथून गेले मग मी ते तिसऱ्या, चौथ्या झालं 5वा आणि ह्यांनी तसं म्हणले. मग ठीक आहे म्हणून गप्प बसले. पण मला तर तुम्ही करा कोणते का गुरु करणार. मला माहीत नाही, पण मी दादांनाच करणार आहे असं. मी बीजमंत्र घेतला, एवढं त्र्यंबकला गेले, तुम्ही पण आला होतात. असं माझं झालं बोलणं. आणि मग मी तिकडे गेले आणि मग गुरु केलं मी दादांना म्हणजे असं दादांनी तुळशीची माळ घातली, सगळं झालं. स्टेजवरून खाली आले, पण मला माहितीच नव्हतं. इतकं रडू यायला लागलं, इतकं रडू यायला लागलं, काय मलाच कळेना गेलं. नुसतं असे अश्रू यायला लागले असं. आणि म्हणजे सोबत सगळे होते. मी अशी घनघोळ अशी रडू पण शकत नव्हते. नुसतं असं हुंदका असं रडले. आणि मग माझ्या मनात कुठेतरी खंत होती, की आम्ही दोघांनी करावं, पण ह्यांना मला म्हणले आणि परत अजून मनाचं समाधान, जाऊ दे त्यांच्याच नशिबात नसेल, माझ्या आहे का नाही, मग मी कशाला रडत बसू म्हणून मी शांत बसली. आणि त्यांनी संध्याकाळी पोरं हे ते सगळे चंद्रभागेवर घेऊन गेले होते आणि त्यांनी पोहताना त्यांच्या गळ्यातली तुळशीची माळ, द्राक्षाची माळच पोहताना निघून गेली. आणि त्यांनी गळ्यात वरती आले तर गळ्यात माळच नाही. आणि मग परत तिथून पंढरपुरामधून बाजारातून येताना माळ आणली आणि झालं आजच्या दिवसाचं ज्यांना गुरु करायचंय त्या दादांनी अनाउन्स केले. ज्यांना गुरु करायचे होते ते आजचाच आहे. आता उद्या शेवटचा दिवस आहे. सप्ताह संपला आणि आपल्या दादांचं निरूपण झालं की मार्गदर्शन झालं की ज्याचे त्यांनी गाड्यातून निघायचं. मला असं मनात खंत वाटली रात्री थोडं म्हणलं परत वाटायला लागले, हो, ज्याच्या नशिबात आहे ते होत असतं. त्यांच्या नशिबात नसेल किंवा दुसरे वेळेस असतील, पण असतील नक्की असं कुठेतरी विश्वास. आणि मी आले, झालं दुसऱ्या दिवशी त्यांचं पास काढले, सगळं झालं. अक्षय तृतीया होती, सगळं दर्शन हे ते नाही का आणि असं तिथं बायका कसं कितीतरी असं सासरू अशा सगळ्या गोष्टीत सगळ्या म्हणजे सगळ्या घरच्या होत्या. व्ही-आय-पी घरच्या पण होत्या, नॉर्मल पण होत्या, सगळ्या म्हणजे असं पण मग त्यांनी असं बोलताना तिथं ते नाही का, माय आता आपल्याला हे हो का, कधी पण आपण स्वयंपाक केलो की
लगेच तव्यावरलं आपल्याला ताटात कधीच खायला मिळत नाही. कितीही श्रीमंती असू दे, आपल्याकडे बाई असू दे कामाला, काहीतरी काम आठवतं, हां, ताट वाढून घेतो आणि विसरून जातो. पण गरम-गरम बाईला कधीच मिळत नाही खायला. तसं तिथं काहीच नव्हतं. आपलं वाचन झालं, लाईनमध्ये थांबायचं, ताट घेऊन जायचं, लाईनमध्ये गरम-गरम जेवायचं आणि लगेच गजानन महाराजच्या तिथं रूमवर जायचं, आराम करायचं, पुन्हा मेकअप करायचं, पुन्हा इकडे यायचं. आई गेला की लगेच चहा, परत निरूपण, लगेच लाईनिंगमध्ये, लगेच जेवण. म्हणजे हे 7 दिवस म्हणजे नाही का मला तरी म्हणजे असं जिथं दादा असतील ना तिथं मला काय होतं, श्री स्वामी समर्थ. ठेवू का? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई कोणाचा तरी चुकून हां. ऐकायला आलं. तर म्हणजे नाही का असं झालं आणि इतकं मग त्या ना ताई रडत होत्या. माय असलं आणि ते रस आहे ते इतकं मनसोक्त म्हणेल तेवढं असं जेवण असं कमी काहीच नाही गरम-गरम सगळे वाढत होते. आणि त्या ताई रडायला लागल्या. माय असलं एवढे वर्ष झाली लग्नाला आज कधी-कधी म्हणजे असं नाही का आमच्या तिकडच्याच होत्या लातूरच्या. कव्वा मिळालं नाही बघा असलं जेवण म्हणून रडायला लागल्या. मला पण त्यांचं बघून रडू यायला लागलं आणि मग म्हणले, "माझं नाही का माझा काहीतरी उपास होता." मग म्हणजे असं रडूच यायला लागलं की त्या सांगायला लागल्या. मी म्हणले, "ताई तुम्ही पण जेवा, मी पण जेवते श्री स्वामी समर्थ." आणि आपण पुन्हा दोघी रडू असं झालं नाही का. म्हणजे कव्वा मिळालं नाही. देवा दादानी म्हणजे दादाच्या आशीर्वादाने, गुरूंचा आशीर्वाद असणं कितीही भलेही आपण तिथं म्हणजे नाही का असं काही जण म्हणायला लागले, "आपण पैसे भरलोय, पैसे भरून जेवण." पण आपण कसं माहिती आहे का, आपल्याकडे किती जरी पैसे असले, पण ताज हॉटेलमध्ये चहा पिऊ शकतो का आपण? नाही का, असं कितीच म्हणजे तसं मला तरी म्हणजे दादांच्या घरचा, इथं माहेर घरचा चहा म्हणजे नाही का, चहा गेल्या म्हणजे कल्पवृक्षाचं झाड आहे तिथं. जे म्हणेल, जे हे करेल. आता सांगा म्हणजे माझा विषय कुठल्या कुठं इकडं-तिकडं व्हायला लागला बरं. पण मला जे आठवलं ते सांगते मी श्री स्वामी समर्थ. अं, आणि म्हणजे एक आता आपली समाप्ती होती. तिथं किती आता आपण बघा किती जरी म्हणजे आपण रत्नागिरी आंबे आणू, काहीही आणू, पण आपल्या बायकांचं मन कसं राहतंय, थोडं तरी पाणी टाकू, पुरेल का? असं होईल का? पण तिथं तसं नाही. तिथं म्हणजे असं नाही का, असं मनसोक्त कधीच नाही का झाकून लपून ठेवलंय, एवढंच वाढलंय फ्रिजमध्ये ठेव कधी नाही. म्हणजे साक्षात अन्नपूर्णा म्हणेल ते असं नाही का असं घट्ट-घट्ट. मग त्या ताई तर होत्या तर नाही का, त्यांनी मनसोक्त चपातीसोबत रस खाऊन पुन्हा म्हणतात मला ऊन आहे का? मीच डोक्याला हात लावला. मग रामा म्हणलं आता म्हणजे घरी सुद्धा आपण एवढं मनसोक्त करू शकत नाही, नाही का असं. आणि त्याच्यात मग मी असं स्पून मी कशी म्हणणार स्पून आहे का असं नाही का. मग खरंच बघते तर तिथं स्पूनचं पॅकेट होतं. म्हणजे मनात जशी इच्छा येईल आपण कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसल्यावर कसं इथं म्हणजे मस्त गादीच्या येईल का? आपण इथं जेवू का? पंचपक्वान्न मिळतील का? असं काहीच म्हणजे काहीच हे नाही असं नाही का मनसोक्त सगळ्या गोष्टी आपल्याला घरी पण मिळणार नाहीत असं इतकं. आणि म्हणजे आज हे करून असं सांगायचं माझं नाही का, म्हणजे पंढरपूरसारखा मेळावा होणारच नाही असं माझं म्हणणं होतं आणि त्याच्यात ते आमरस आठवलं मला आणि मग त्या रडत होत्या, की मला कधीच इतकं मिळालं नाही. मग शेवटी वाटीत असं थोडं असं मग त्या इतकं मनसोक्त सांगत होत्या घरचं सगळी कहाणी. मग म्हणले सगळ्याला दुःखातून आलेत आणि दुःखातून आपल्याला इथं आराम मिळावा. त्या एका म्हणजे म्हणे आपल्या भाऊरायानं सगळे इथं आपल्याला काढलेत. हे खरंच आहे असं वाटलं मला आणि झालं मेळावा संपला. आता झालं मला आता ते एक खंत राहिली, की माझ्या मनात मीच गुरु केले, ह्यांनी राहिले बीजमंत्र ह्यांनी घेतलेत. पण आता गुरु करणं माळ घातल्याशिवाय नाही का आपण म्हणतो की कान फुकल्याशिवाय म्हणून असं. मग आता काय करायचं असं झालं आणि मी सहज एवढी गर्दी होती. सगळे उभा टाकून सगळे असं नाचत होते, डुलत होते सगळे आणि तेवढ्या स्टेजवर दादाच्या साइडला एक दादा होते. आता ते आपण हे करून नाही का असं आणि त्या दादांच्या साइडला ह्यानी दिसले एकदम मला. मी म्हणले, "रामा इथं कसं काय ह्यानी? मग कधी गेलेत? कुठून गेले स्टेजवर?" आणि इतकं म्हणजे असं नाही का आजूबाजूला तर जाण्याची सोयच नव्हती. सगळे असं दादा लोकं वरती कोणी येऊ नका, दादांना त्रास होईल असं म्हणत होते आणि तेवढ्यात ह्यानी वरती दिसले. आणि काय दादाच्या कानात सांगितले, काय माझ्याकडे बोट केले काय माहिती आणि खरंच दादांनी त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घातली. मी तर एवढी रडायला लागले, इतकं म्हणजे असं नाही का मनसोक्त असं बापरे! म्हणजे जे मनात होतं खरंच सांगते, जे मनात येईल ते म्हणजे दादा पूर्ण करतात असं झालं माझं. आणि म्हणजे नाही का आता आपला म्हणजे गुरुशिवाय हा देह काहीच कामाचा नाही काहीच नाही. आता उद्या जर आपण मेलो, मरणार नाही, पण एक समजा मेलो तर तर आपल्याला तिथं म्हणजे आपल्या चित्रगुप्ताच्या वहीमध्ये लिहिलेलं असतंय सगळं आणि
मी म्हणजे तिथं गेल्यावर वैकुंठात जाऊ का कशात जाऊ माहिती नाही. पण तिथं गेलो, की तिथं विचारतात म्हणजे असं नाव, गाव, कुठल्या आळीचा, कुठल्या गल्लीचा, काय असं सगळं. आणि आपलं हे डोकं मडकं आहे. खरंच सांगते. हे मडकं जर आता कुंभाराने बघा असं परफेक्ट भाजलं गेलं तरच ते खणखण वाजतं. नाहीतर ते थोडं कच्चं-वल्लं कुणाच्या कोण्या गाडग्याखाली जर राहिलं, काही भाजलं नसेल तर ते भदभद वाजतं. तसं हे आपण म्हणजे नाही का मग विचारतात, ह्याचा कोण वाली आहे का? ह्याला गुरु केलंय का? म्हणून ते तिथं वाजवलं जातं. ते जर मडकं आपलं खणखण वाजवलं, तर देव ना तारी पण गुरु तारतील असं आपलं आहे. एकादशी म्हणजे म्हणजे असं नाही का मला तरी म्हणजे पांडुरंग काय, म्हणजे सगळं विष्णू काय, काही कुठलाही देव आठवला तर आधी मला म्हणजे असं दादाचे चरण दिसतात. खरंच सांगते माझ्या घरी दादांचे चरणाचे हे फोटो आहे ना, मी आधी त्याच्यावर म्हणजे असं नाही का तुळशीपत्र सगळं म्हणजे असं आपली सेवा म्हणजे असं नाही का मला मी एवढं करते असं नाही म्हणायचं मला. पण मला असं वाटतं माझी भोळी-भाबडी सेवा आहे, तोडकी-मोडकी म्हणते मी, की पण दादा आहे. दादाशिवाय दादाचं मला तरी इमॅजिन पण करू शकत नाही मी. म्हणजे गुरु जर नसते, मी जर म्हणजे असं नाही का इतके दिवस म्हणजे नाही का 2016, 17, 18, 19, 20 काहीच अर्थ नव्हता. म्हणजे असं कसं सूर्य उगवतोय, आपण आपलं नित्यकर्म करतोय, असं काहीच म्हणजे नाही, नाही का असं वाटेल म्हणजे असं तसा एक भाग होता. जेव्हा दादा 2023 मध्ये मार्गदर्शन फक्त त्यांनी श्री स्वामी समर्थ असं म्हणलं तर म्हणजे काळजाचा ठोका बघितलं तर नव्हतंच. म्हणजे गुरु कसे असावे आणि कसे म्हणजे असं. तेव्हा मला कळालं, की म्हणजे खरंच बापरे! बघितलंच नव्हतं मी दादांना. पहिल्या सुरू वाघोलीत बघितलेलं नाही का. म्हणजे प्रत्येक वेळी कुठून आलो ताई म्हणजे आपलं काहीतरी असेल आपल्याला नाव दुसऱ्याने दिलं. सगळं आपण काय आलो रिकामंच आलो, रिकामे हाती. आपलं काहीच नाही स्वतःचं. म्हणजे काहीतरी माझं स्वतःचं निर्माण करतील असं म्हणून मला प्रत्येक वेळी दादा विचारत असतील, की तुम्ही कुठून आलात किंवा काय असं असं कसं आणि सगळ्याला लक्षात ठेवतात. मला कसं काय विसरतात असं वाटायचं मला. मी ह्यांना पण खूप वेळा म्हणली, पण असं एक भाग असा आता थोडं हां, त्याला कोण म्हणजे नाही का असं म्हणते ना म्हणजे देवाची साथ नसू द्या, पण गुरुची साथ असू द्या. असं गुरुची साथ असली तर त्याला कोणच मारणार नाही. म्हणजे कुणाचाच किती धमक्या येऊ द्या, कुती येऊ द्या. म्हणजे राजस्थानचा व्यापारी कितीही म्हणजे असं नाही का म्हणतो, की हम ये करेंगे, वो करेंगे. वो कुछ नहीं कर सकता असं आहे ते. म्हणजे म्हणतो ना आपण फक्त राय करतो आपण असं करतो, तसं करतो असं. आपणच फेफरं येऊन पडलो आणि दादांच्या जर म्हणजे वाचवले असतील आपल्याला तर म्हणजे असं नाही का आपण विसरलं नाही पाहिजे असं म्हणायचं मला. म्हणजे कुठलीही गोष्ट असू दे, प्रचिती मला वारंवार पावला-पावली असं नाही म्हणजे आपल्याला गुरूंची साथ असली म्हणजे आपण असं व्ही-आय-पीच झालं पाहिजे असं नाही. म्हणजे कुठल्याही गोष्टीची असं पाहिजे म्हणजे हे करू नाही का. बाकीचा तुम्ही कुठलाही उपास करू नका, तपास करू नका, काही करू नका. मंत्र जप करा फक्त आणि हे आयुष्यात येऊन नाही का एकादशी करा. आजचे एकादशी योगिनी एकादशी आहे. एकादशीला जर आपण अन्नदान केलं तर 88,000 ब्राह्मण जीव घातल्यासारखं वाटतं आणि वाटतं नाही होतच ते नाही का असं म्हणजे 88 ब्राह्मण जीव घातल्यासारखं होतं. सॉरी वाटतं म्हणले का मी? आणि तसं म्हणजे त्याच्या मागे पण अर्थ आहे नाही का, की प्रत्येक एकादशीच्या मागे काही ना काही असं नाही का. म्हणजे कुबेर महादेवाचा भक्त होता. त्याला आता मी सुरेखाताईंसारखं मला इतकं नाही सांगता येणार. तोडकं-मोडकं मी कुठेही कुठला अनुभव घुसवते असं वाटत असेल. पण मला जे आठवतंय श्री स्वामी समर्थ मला जे असं मला इतकं मार्गदर्शन वगैरे म्हणजे हे मार्गदर्शन नाही अनुभव आहे. असं मला नाही येत एवढं. जसं येईल तसं मला प्रयत्न करते. असं हे करू नका नाही का. म्हणजे सुरेखाताई खूप म्हणजे असं नाही का बहिणाबाई आपली कवयित्री आहे नाही का. फुला-पानावरती जसं बहिणाबाईनं प्रेम केलं तसं काट्या-बोराट्यावरती केलं. तसं त्यांनी प्रत्येक कुठलंही होऊ द्या, असू द्या. मला त्यांचं म्हणजे असं नाही का आता हनुमान जयंती होती. हनुमान जयंतीला किती छान म्हणजे रामाचं म्हणजे हनुमानाचं कुठलंही काही भजन असू द्या, मार्गदर्शन शांत असं नाही का व्यवस्थिशीर असं भारी सांगतात. मला म्हणजे प्रयत्न करतो आपण म्हणजे प्रत्येक आपल्या ताई-दादा कसं म्हणजे असं नाही का दादांनी असं एकापेक्षा एक हिरे घडवलेत. आपल्याला असं हेवा वाटायला पाहिजे. आणि मला खरंच सांगते म्हणजे पंढरपूरमध्ये पूजाताईंनी सांगितलं, की हे सगळे चिल्ले-पिल्ले लहान मुलं होते ना, काही ना काही कुठला ना कुठला मंत्र म्हणून दाखवत होते. जे ॲडमिनचे होते ते नाही का असं. आणि मग पूजाताई आपल्या ह्यांनी म्हणल्या कोल्हापूरच्या, की हे भावी ॲडमिन आहेत. मग मला म्हणजे असं नाही का मला एक ॲडमिन टॅग मिळावा किंवा मला ॲडमिन दादाची दृष्टी पडावी, माझ्या घरी पादुका याव्या, दादा घरी यावा असं इंटेन्शन बिलकुल नाही. फक्त मार्ग म्हणजे मुलं घडावं, मुलांचं म्हणजे असं हे व्हावं, सगळ्या गोष्टी मला आता काय म्हणायचं समजून घ्या. पण म्हणजे असं हे व्हावं असं नाही का, की बाबा आमचे ॲडमिन कसं म्हणते दादा असं आपण म्हणजे असं नाही का आमचे दादा असं छाती टोकून कसं बोलतो आपण तसं एक भाग. एक लांबून आपण पहिल्या लाईनमध्ये नसावं, पण शेवटच्या तरी ॲटलीस्ट असावा असा भाग नाही का. म्हणजे
असं वाटायचं कधीतरी असं म्हणजे मुलांवरती तरी बाबा असं नाही का आपण म्हणजे म्हणजे खूप वेळा मला असं दादांचा असा आशीर्वाद देताना हात असं दिसताना नाही का श्रीयंत्र, कधी स्वामींचीच मूर्ती काय म्हणजे दादा काय आहेत हे समजायला आपली बुद्धी खूप लहान पडते. खरंच सांगते. आणि आता इतके दिवसात कधीच म्हणजे असं डोक्यावर नाही. पण दादांची इथं धायरी आपण इथं गेलो माहेरघरी नाही का, कधीतरी असं डोक्यावर हात ठेवले का डोकंच असं कवटी नाही का अशी दुखण्यासारखी अशी आणि झेंडू बाम लाव का काय लाव इतकं डोकं दुखतं. म्हणजे बघा तुम्ही साक्षात जर दादा अशी 5ही बोटं जर डोक्यावर हात ठेवले, आपण भस्मासुरासारखं भस्मच होऊ असंच वाटतंय मला. म्हणजे नाही का हे आपले एवढे पवित्र आहोत का? आपली एवढी पात्रता आहे का? असं मला खूप प्रश्न पडतात खरं सांगते. माझं जर चुकत असेल श्री स्वामी समर्थ. पण म्हणजे खूप असं नाही का म्हणजे हजार प्रश्न आहेत माझ्या मनात. पण इतकं काही बोलता येत नाही, इतकं बोलता येत नाही मला असं परफेक्ट असं नाही का. म्हणजे एकादशीशिवाय महत्त्व नाहीच. तसं म्हणजे दादांचं चिंतन करा तुम्ही म्हणजे पांडुरंगाचं खरंच सांगते. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर जर आपण ध्यानाला उठलो ना, मग मी ध्यानाला उठायचे आधी मध्यंतरी. पण असं डोळे बंद केले की असं दिसायचं मला भीतीच वाटायची म्हणजे नाही मी बंदच केले नाही का असं. म्हणजे आपली एवढी ही नाही इतकी पॉवरफुल शक्ती नाहीच असं नाही का, की आपल्याला म्हणजे दर्शन होतील दादांचं. दादा खरे म्हणजे खरे जर स्वामींच्या ह्याच्यामध्ये जर दिसले, अर्र! असे धडाधड मरतील असं वाटतं मला. श्री स्वामी समर्थ म्हणजे एवढे प्रत्येकाचं आपल्याला देव दिसणं साहजिक नाही. खरंच सांगते. म्हणजे जे मानवरूपी आहेत ना, त्याच्यातच दर्शन लांबून घ्या. सगळं पाळा, असं नियम सगळे हे करा, त्रास देऊ नका. त्यांच्या गोष्टीचं पण हे करा, असं मला म्हणायचं नाही का. म्हणजे आजच्या एकादशीचं योगिनीचं मी सांगत होते. की म्हणजे नाही का कुबेराच्या म्हणजे कुबेर हा आहे की नाही महादेवाला खूप भजत होतो म्हणजे भक्ती करत होता असं नाही का. आणि ते हे फुलारी माळी होता तो त्याला त्याला तो दररोज त्याच्या सेवेमध्ये फुलं आणून देत होता. आणि पूजेला जरा सुद्धा असं विलंब झालेला नाही चालत. आपल्याला पण आपल्या ह्याच्या कसं टायमिंगमध्ये पूजा कधी दादा मार्गदर्शन करतील आणि कधी आपण ऐकू असं होतं का नाही तसं त्यांचं. आणि तेवढ्यात त्यांना दुपार झालेली असते तरी तो हे मग का नाही घेऊन आलेला नसतो फुलं. आणि मग कुबेराला म्हणजे राग येतो त्याला असं. अजून झालं तरी तू फुलं आणला नाहीस कुठे आहेत? मग सेवकाला शोधाशोध करायला लावतो. आणि तो बघतो तर त्याच्या बायकोसोबत निवांत फिरायला लागलेला असतं हे करून. रम्मान झालाय तो, ती इथं नाही म्हणून सांगायला येतात. मग त्याचा राग असा अनावर होतो आणि रागानं असं हे होतं, की त्याला घेऊन या असं. आणि मग त्यांनी रागाच्या भरात म्हणजे असं नाही का, माझी पूजा तात्काळ आहे, तू फुलं नाही आणि असा म्हणजे तू घेऊन आला नाहीस आणि तू असं हे केलास म्हणून त्यांना नाही का, तुला शाप देतो मी. तू अलकापुरीतून जा आणि पृथ्वी तलावर आणि कुष्ठरोग हो आणि तुला विरह सगळं स्त्रीचा विरह असं हे हो असं म्हणून सांगतो. मग त्यांनी असं हे होतात घाबरून जातात ना का असं आणि म्हणजे जातात असं आता का म्हणजे रडत असं नाही का आता काय करावं असं म्हणून. आणि तेवढ्यात मग म्हणजे असं पृथ्वीवर जातात आता मग असं ते पूर्ण अंगाला सगळं कुष्ठ रोग होतो, सगळं पत्नीचा विरह होतो, सगळं होतं आणि मग त्यांनी मार्कंडेय ऋषीच्या ह्याच्यात जातात नाही का असं. आणि मग त्यांनी ह्या योगिनी एकादशीचं म्हणजे तुला एवढं दुःख का झालंय तुझे शरीर का झाले असं सांगितल्यावर मग त्यांनी सांगतायत, की मी असं-असं हेम नावाचा माळी आहे आणि कुबेराला मी दररोज फुलं नेऊन देत होतो. आणि त्यांनी मला फुलं हे म्हणजे टायमिंग हे झाला मला कळलंच नाही. मी माझ्या पत्नीसोबत असं फिरत होतो फुलात असं म्हणजे विरह हे करत होतो तर. मग असं मग त्यांनी सांगितलेलं असते नाही का. मग तेवढ्यात त्यांनी म्हणतात, की मला त्यांनी मग शाप दिला, की त्यांच्या पूजेला वेळ झाला म्हणून त्यांनी मला कुष्ठरोग होईल म्हणून असं. मग ठीक आहे म्हणतात आणि मग मार्कंडेय ऋषी त्यांना सांगतात, की "तू हे योगिनी एकादशी कर." म्हणजे आपल्याकडून बघा कळत-नकळत जर झालेलं असेल पाप म्हणजे आपण मुद्दामून नाही, पण कळत-नकळत बघितलेलं असेल किंवा झालेलं असेल आणि म्हणजे असं कुणीतरी आपल्या घर म्हणजे रिकामं असं कसं बायका असं एकमेकाच्या असं चुगल्या-चाड्या करतात. ते सांगण्यापेक्षा आपण ऐकणारे, श्रवण करणारे पण पापी असतो नाही का, तसा भाग. म्हणजे ऐकू पण नका आणि आपल्या वाणीतून वाईट बोलू पण नका नाही का, असा भाग. म्हणून ती योगिनी ही एकादशी कर, मग तू पापमुक्त होशील आणि जे काही असेल आपलं अन्नदान काही करायचं असेल, हे करून नाही का, म्हणजे ज्यांचे Google फॉर्म भरायचे राहिलेले असतील आणि खरंच असे ज्यांनी म्हणजे असं म्हणते की म्हणजे बीजमंत्र घेतलाय असंच त्यांनीच यावं असं नाही, सगळ्यांनीच या की नाही का असं तिथं. आणि बघा गुरुपौर्णिमेला आपण लाईव्ह YouTubeवर बघण्यापेक्षा तिथं जर येण्याचा आणि तिथून गुरूंचं मार्गदर्शन ऐकण्याचा तो आनंद वेगळाच आहे. आणि मी तरी माझी आता 3री गुरुपौर्णिमा आहे. मी तर येणारच आहे. सगळ्यांना सांगितलंय, Google फॉर्मही भरले. म्हणजे माझ्या परीनं सगळं प्रयत्न करते. पण या तुम्ही आणि तिथं अनुभव नाही का असं घ्या, की बाबा कसा असतो असं नाही का. प्रत्येक ह्याच्यामागे एक म्हणजे बाकीचं काही करू नका, पण एकादशीचं पुण्य खूप आहे. एकादशी केली पाहिजे असं
एका म्हणजे असं निरंकार नाही, पण केली पाहिजे खावं असं हे करून नाही का असं. तसे आपले एखादे म्हणजे कृष्णाची भक्ती म्हणजेच म्हणजे गुरुवर्य आपले. आपल्या गुरूंचंच ध्यान करा, त्यांचीच पाद्यपूजा. आपण मानस पूजा नाही का, आपण कृष्णाच्याच पायावरती तीर्थ घालतोय, कृष्णाचे पाय धुतोय, कृष्णाला म्हणजे तुळशी वाहतोय, असं सगळं. आणि असं हे करा नाही का, असं अन्नाचा त्याग म्हणजे असं नाही तामसी अन्न म्हणजे कांदा, लसूण, भात असं खायचं सोडण्याचा प्रयत्न करा. नॉन-व्हेज तर खाऊच नका. कोणच हे नाही असं. पण एक सांगते मी असं, की बघ भाग दुसरं नाही का असं. आणि राहिला म्हणजे योगायोगानं म्हणजे परिवर्तनी एकादशी दिवशी माझ्या मोठ्या मुलीचा जुईचा जन्म झालाय असं नाही का. म्हणून मला इतकं म्हणजे असं नाही का म्हणजे जे पुढं हे घडायचं होतं, हे पुढं मला गुरु लाभायचे होते. पुढचं आपल्याला आपण मागचं सांगू शकतो बघा. इतकी वर्ष, इतकी वेळ मी नाही का आपण कालचं, परवाचं सगळ्या गोष्टी मागचं सांगू शकतो. पण उद्या काय होणार आहे सकाळचं किंवा दुपारचं काहीच सांगू शकत नाही. म्हणजे तसं आपण नाही का आपले गुरु पाहिजेल आपल्याला ज्ञान द्यायला, आपल्याला पुढचं सगळं सांगायला. कुठं काय होणार आहे बघा आणि आपल्या म्हणजे गिरनारला एवढी लोकं गेली. 60 वर्षाची आजी गेल्या आणि 5 वर्षाचं बाळही गेलं. माझी काव्या तरी कस्तुरी 5.5-6 वर्षाचीच होती. तिने 5,000 पायऱ्या चढल्या पण उतरल्या पण रोपवेने गेलो नाही का. पुन्हा 2 दिवसांनी शाळा होती म्हणून. म्हणजे गुरुची साथ असणे म्हणजे नाही का इतकं म्हणजे असं काय म्हणतात म्हणजे देव तारी त्याला कोण मारी असं गुरु तारी ते आपण गुरुची साथ जर असली तर आपल्याला कोणीच नाही मारू शकत, असं म्हणायचंय मला. आणि म्हणजे राहिलं असं हे करून, तर परिवर्तन एकादशी दिवशी समुद्रात म्हणजे विष्णू शयन केलेलं असतं. त्या दिवशी कुश बदलतात आणि मग म्हणजे नाही का असं पुन्हा शयन करतात असं. ते हे करून. तसं माझ्या आमच्या जुईचा परिवर्तन एकादशी दिवशीचा जन्म झाला आणि कस्तुरीचा महाशिवरात्री दिवशीचा. म्हणजे चांगलं आहे म्हणजे सांगण्याचं, की म्हणजे चांगला जन्म, चांगलं हे असं सगळं म्हणजे असं नाही का आणि इथून मार्गदर्शी, इथून सगळं म्हणजे सानिध्यात राहणं म्हणजे दादांच्या असं दादा नाही गुरूंच्या असं नाही का. गुरु म्हणजे काय असतात आणि काय हे सगळ्या गोष्टी अ, हे करणं. खरंच ती स्वर्ग कसा असेल आपण मला बघू शकणार नाही किंवा आपल्याला कळणार पण नाही. आपण म्हणतो की स्वर्गात जाशील काय? आता आमच्यात मला तर ह्यांनी नाही का मी कुठली एक्स्ट्रा जास्त असं काही पोथी वाचायला लागली. मला खरंच आवड आहे. मी पहिला कुठला ग्रंथ वाचला असेल तर शिवलीला अमृत. म्हणजे त्या आजीमुळे नाही का असं म्हणजे मला खूप असं ग्रंथ वाचावं असं आवड आहे. तर मला तर हे म्हणते, "तुला विमान येईल का?" आपण एवढे आहोत का? आपल्याला विमान येईल का? नाही. जन्म जिथं आहे तिथं मृत्यू आहे, होणारच आहे. मृत्यूला घाबरायचं कशाला? पण आपण चांगले कर्म केले, आपण चांगलं काम केलं, चांगलं हे केलं, आपल्या वाणीतून कुणाची निंदा नालस्ती नाही केली, चोरी नाही केली, काही नाही केलं. गुरूचं ध्यान केलं, नामस्मरण केलं, 4 लोकांना आपल्या ग्रुपमध्ये जोडलं. जिथं बघा आपल्या इथं किती ह्याचं काम होते पुण्याचं. म्हणजे इथं सासू-वाशीन पण येऊ शकते. कसंही म्हणजे घरात कधी तिनं बाहेरचं चौकट ओलांडली नसते. तिनं ह्या ग्रुपमध्ये येऊन पारायणाला येऊ शकते. तर आपण एक म्हणजे नाही का आपण कधीही अश्रू आपल्यामुळे डोळ्यात कोणाच्याबद्दल अश्रू नाही आले पाहिजे. पण त्या आपल्याबद्दल त्याच्या गालावर हसू आलं पाहिजे. म्हणजे नाही का आपल्या गुरूंबद्दल सांगितलं पाहिजे, की बघा बाबा, म्हणजे असं नाही का एखाद्या वेळेला जर आत्मा आपण जर कोणाचं मन दुखवलं, तर त्याचा आत्मा आपल्याला नाही का असं तळतळ हे करतो. पण त्याचं मन नाही दुखवायचं आपण. आपल्याला होता होईल तेवढं नाही का, म्हणजे असं कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही, कुणाबद्दल हे नाही. बघा कसं घडल्या म्हणजे कानुपात्रा कोण होती? काय आपल्याला त्याचं माहिती आहे का? काही जणांना माहिती आहे, काही नाही. पण पांडुरंगाने तिला गाभाऱ्यात का जागा दिली? संत मुक्ताबाई काय? मुक्ताबाईला इतका सासुरवास होता, इतका सासुरवास होता ती ना घराच्या बाहेर जाऊ शकत नव्हती. पण ती मनोमन पांडुरंगाचं चिंतन करायची, ध्यान करायची, कामाध्यानात करताना, काही करताना पांडुरंग, पांडुरंग, पांडुरंग करायची. तिला साक्षात पांडुरंग आपण गावातून वारी चालली तर ती अशी एकदम पण सासूनं आवाज दिली तर लगेच ती थरकाप घरी आली परत. पण असं जायचं होतं तिला. पांडुरंग काय होईल ते होईल आता. झाला संसार करून घाबरून किती दिवस मरायचं काय आता. म्हणून तिने असं पाण्याला गेलेला हंडा तिथंच टाकते आणि त्या वारीत निघून जाते. मग आता घरी आल्यावर तिला वारीतून शोधून येऊन मारेल का नाही नवरा? सासू म्हणा, पहिल्याचा काळ किती असं हे होता का आत्ताच्या काळात सासू-सासरे म्हणजे म्हणजे डायरेक्टली मारत नाहीत किंवा घरामध्ये असं, पण पहिल्याचे मारायचे नाही का. आता मारतात ते भाग वेगळा म्हणजे असं म्हणजे म्हणजे ते काय असं मारायचे डायरेक्ट नाही का. ते नवरा समोरच असायचा तरी सासू असं लाकूड फेकून काहीतरी असं मारायची असं व्हायचं. मग ती आता मारेल का नाही, पण पांडुरंगावर भक्ती म्हणजे तिची होती आणि पांडुरंग गुरु आता नाही का असं तिला कसं त्रास होऊ देतील, तर स्वतः तिच्या घरी येऊन त्यांनी मुक्ताबाई, जनाबाई हे कशा घडल्या नाही का असं. म्हणजे 10
ती असायला पाहिजे नाही का, म्हणजे असं हे करून आणि साक्षात देव तिथं येऊन त्यांच्या घरी शेण काढला, धार काढला, ताक केला, भाकरी केला, सगळं देव म्हणजे आपण बघा एकनिष्ठ आपण हे फक्त नामस्मरण शुद्ध अंतःकरणाने जर गुरूंना हाक मारली तर ते आपल्या घरी आपल्याला वारीला पाठवतील आणि ते आपल्या घरी येऊन राहतील, आपल्या रूपात कळणार पण नाही. आणि म्हणजे असं आता गंगाखेडच्या होत्या जनाबाई नांदेडच्या तिथल्या. तर त्यांनी अगदी 7-6 वर्षाच्या होत्या. आषाढी वारी पावसाचा पहिलं आता सोय आहे सगळी वारीची, तेव्हा इतकी नव्हती. तर असं हे झालेलं, की मग ती पण आई-वडिलांसोबत हट्ट करून निघाली, की मला पण वारीला जायचंय, मला पण यायचंय नाही का. आणि पांडुरंग कसं बोलत नाही, हा कसं मी इथंच राहणार आहे असं नाही का. गोपाळपुरात तिथंच राहिली. म्हणजे निष्ठा बाकीचं काही केली का तिनं, आई-वडीलच आहेत हेच कर, तेच कर. आजकाल आपण कसं फोन घेतलो, की आपणच आता मी पण घेते नाही का, असं फोन बघितले एकदा काहीतरी रील बघायला लागली, की तासंतास असं हातातलं सोडू वाटत नाही. मग आपल्याला बघून मुलं पण हे शिकतात. मग आपण जर सद्गुरू चालीसा म्हणली काहीतरी काहीतरी नामस्मरण केलं, वाचन केलं, काहीतरी म्हणजे असं नाही का प्रार्थना कुठली म्हणली तर आपली मुलं पण तेच बघून करणार आहेत असं म्हणणं माझं. मला जास्त एवढं हे होत नाही. बुद्धीला पण जेवढं कळेल तेवढं वाकडं-तिकडं बोलते. सॉरी म्हणजे श्री स्वामी समर्थ. की म्हणजे आपण जसं घरातलं आपले आई-वडील जसं म्हणजे असं नाही का, आता आपण पाठ वाचताना मग किती वेळ लागतो असं साडी घालायला नाही का, साडी, हातात बांगड्या, टिकली असं असं आवरून चांगलं आपण वागलो, तर म्हणजे पोरांना पण तशी सवय लागते. म्हणजे आपण गाऊनवरच बघा, म्हणजे असं हे केलं तर नाही का, हे काही वाईट नाही. पण म्हणजे काही गोष्टी आपण जसं घरामध्ये आपण आईला बघून मुलगी शिकत असते आणि वडिलांना बघून मुलगा घडत असतो असं म्हणतात नाही का, तसा भाग. म्हणजे कळत-नकळत आपल्याकडून जर आता आपण म्हणतो, की आमचं लेकरू ऐकतच नाही, ही एक निगेटिव्हिटी आहे. माझं आपण जर म्हणलो, की नाही माझा मुलगा खूप ऐकतो, माझी मुलगी खूप गुणी आहे, सगळं ऐकते, सगळं करते, तर ती तसंच होतं असं भाग आहे. आणि सगळ्यांनी कोल्हापूरला यायचा प्रयत्न करा. याच हट्टच धरा, काहीच मागू नका. हे आता पुन्हा नाही का असं, मी पुन्हा काहीच मागत नाही, पंचमीला साडी मागणार नाही, पण मला म्हणजे असं नाही का कोल्हापूरला जाऊ द्या. असं रुसून बसा जरा वेळ. बघा पाठवतात का नाही. म्हणजे पाठवून गेले घरचे ज्यांचे पाठवले तरी त्यांनी याचं, म्हणजे ज्यांचे पाठवून गेले त्यांनी रुसून बसा श्री स्वामी समर्थ. आणि म्हणजे मला साडी नको, काही नको, पण मला म्हणजे असं नाही का कोल्हापूरला जाऊच द्या. मी जाणारच आहे आणि मनात म्हणा, मला दादा नेणारच आहेत, मी जाणारच आहे. असं पॉझिटिव्ह थॉट्स. असं जर बघा तुम्ही, असं होतंच का नाही. नाही बाई घरचे पाठवतच नाहीत, पोरांची शाळा आहे. असं काही एक दिवसानं काही नुकसान होणार आहे. एक दिवस पोरांची शाळा, पोरगं शाळेला जातं, सगळं होतं. आपल्या मनाची जर तयारी केली की नाही, तर बघा तुम्ही म्हणजे होतंच ते. असं मी जाणारच आहे आणि दादा मला गुरु नेणारच आहेत, असं म्हणलं का नाही, तसं आता आमच्यात पण म्हणतात म्हणे, "आता कशाला गं असं हे करू?" नाही का असं. आता माझे ऑडिओ जाईल बाहेर. असं ते ताई लय बोललेले, असं काही करू नका. मला इतकं बोलता येत नाही आणि काही हे करू नका नाही का. आणि म्हणजे हो का, कोणाच्या घरी असं फोन करून पण सांगू नका, की बाबा ही खूप बोलते, असं होतं, तसं होतं, तुमची फॅमिली आहे, हे आहे. पण नाही, माझी एकनिष्ठा आहे, माझी हे दोघांची पण, ह्यांची पण आणि माझी पण एकनिष्ठा आहे. गुरूंच्या म्हणजे असं नाही का, म्हणजे बघा अशी निष्ठा असली पाहिजे, की सीता मातासोबत लक्ष्मण आणि राम आणि सीता वनवासाला तिघं गेले. तिघं गेल्यावर जेव्हा सीताहरण झालं, सीताहरण झाल्यावर तिनं आता राम कसे येतील मला शोधत म्हणून तिनं गळ्यातले एक मणी, अंगठी, कानातलं सगळं टाकलं. सगळं टाकून झालं. शेवटी नाकातली पुरणी टाकली, ती नाकातली चमकी आपली नाही का खडा, ते टाकला. सगळं शोधलं असं म्हणजे ओळखला लक्ष्मणाने. पण जेव्हा हनुमानाने दाखवलं हे नाकातलं कोणाचं आहे, तेव्हा तर त्यांनी काय म्हणले, की नाही हे नाही ओळखीचं माझ्या, कारण मी सीतामाता माझी आई होती, म्हणजे भाऊ मोठी वहिनी ही आईप्रमाणे राहते. मी कधी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलंच नाही. मग ही माझ्या नाकातली पूर्णी ओळखीची नाही. तसं सांगते मी. आपण आपले गुरुचे चरणाचे चरण म्हणजे नाही का, डोळे जर बंद केले तर गुरूंचे चरण दिसले पाहिजे, गुरुमाताचे चरण दिसले पाहिजे. म्हणजे असं नाही का, आपण असं निस्सीम आपलं आपण मुलावर जसं आपल्या मातृत्व म्हणून नाही का, असं गुरु आणि शिष्याचं नातं हे खूप पवित्र आहे. खूप त्याची उपमा कुठंच होऊ शकणार नाही. देवासोबत पण होऊ शकणार नाही. देव आपल्याला नाही का असं हेच होणार नाही. देव जर असता तर आज आपण बघतो किती जर हे करून नाही का, गिरणारच्या त्या छोट्या बाळाला घेऊन गेलं किंवा किती पूर आला, छोटे किती किती हादसा आपण म्हणजे न्यूजला कुठेही बघतोय. पण मला देवापेक्षा गुरुची जर साथ असेल, गुरु आणि देवाच्या मध्ये शिष्य आणि देवाच्या मध्ये गुरु उभे असतात. आपली गुरुची जर साथ असेल, तर आपल्याला आपल्या केसाला पण धक्का लागणार नाही. काहीच होणार नाही. फक्त एक असं म्हणजे असं नाही का मनाला ठाम आपले असं छाती ठोकून सांगितलं पाहिजे, की माझ्या गुरूंवरती विश्वास आहे. मग तुम्ही कितीही काही सांगू द्या, असं नाही का. आता बघा, एक मोठी आपली जॉइंट फॅमिली असते आणि एका पतीला आपल्याबद्दल म्हणजे सांगते, तुझी बायको अशीच आहे, झोपतेच आहे, असंच करते, कामच करत नाही, असंच करते, तसंच करते, उलटं बोलते. त्या पतीला तिच्यावर विश्वास असला पाहिजे. ही खरंच अशी करत असेल का?
घरच्यांनी, बाहेरच्यांनी जर सांगितले, लगेच कोणी सांगितलं आणि हा लगेच उठला आणि मारला, त्याला विश्वास म्हणत नाहीत. त्याला बधीरपणाचं म्हणतात नाही का. तसं मग काही सांगणार आहे नाही का. असं जर ती गोष्ट केलीच नाही आणि त्यांनी समोरचा येऊन सांगितला, की "बाबा तुझी बायको तू गेलीस की झोपते तासंतास झोपते." एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं. आपला माणूस आपलं तिने सगळं सोडून आलेला आहे. आपल्यावर विश्वास आहे का? आपण खरंच म्हणजे असं विश्वास ठेवला पाहिजे. असं तसंच भाग आहे नाही का. आपल्या गुरुचरणांवरती आपण व्यवस्थिशीर असं नाही का, भक्तनिष्ठा असली पाहिजे आपल्याला. खरंच आहे का हे गोष्टी नाही का असं. फोन आला, काय झालं, सांगितलं आणि वरून अजून काय मारू नका बरं. डोंट फाईट बाबा. मारते कशाला असल्या पावसाळ्यात नाही का. खंडमन दिलं तर धरून किती लागल ते. म्हणजे असं कोणाला पण असं नाही का एखाद्या खरंच बाबा कोण असा नवरा मारहाण करणारा असेल आणि त्यांच्या घरी सांगितलं गेलं, की "मी सांगतोय बरं, चांगल्या तुमच्या ह्याच्यासाठीच सांगतोय आणि तिला घरी जाऊन मारू नका." मारू नका म्हणल्यावरती मारेल का नाही कसं सांगेल हे करून? मारेलच की अशी हे करून. पण तसं नाही, हे खूप चुकीचं आहे. असं एक चाडी करणं किंवा कान भरणं किंवा मागून हे करणं, असं हे खूप खूप चुकीचं आहे. असं करू नका आणि जिथं म्हणजे जे योग्य होतं ते होऊ द्या व्यवस्थित सगळं. म्हणजे असं नाही का म्हणजे एवढं हे पुण्याचं काम आपण नाही का आत्ताच मी काय म्हणले, पुण्याचे भागीदार होऊ आपण, की ह्याचे साक्षीदार नाही व्हायला पाहिजे नाही का असं चांगल्या गोष्टींना असं. तसा भाग जर सांगताना, बोलताना काही जर खरंच माझं म्हणजे इकडचं तिकडलं, तिकडचं इकडं काही झालं असेल तर म्हणजे अनुभव सांगताना नाही का असं, की क्षमस्व म्हणजे जे होतं तोडकं-मोडकं होतं ते सांगण्याचा प्रयत्न केला. श्री स्वामी समर्थ ओम श्री अविनाशाय नमः. काही चुकलं असेल तर खरंच, खरंच मनापासून क्षमस्व. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप छान ताई. तुम्ही अनुभवापासून सुरुवात केली आणि खूप छान मार्गदर्शन पण केलं. तुमचे अनुभव सांगितले सुरुवातीपासूनचे असेच सगळ्यांचे अनुभव आणि सगळ्यांना पण ते आठवण झाली असेल. आणि खरंच की आधी म्हणजे खरोखर बाहेर कुठे जायचं एक दिवस तरी पण असं वाटायचं, बापरे! आपण बाहेर गेलो कसं होणार? काय होणार? पण आता अ, आपण 2-3 दिवस बाहेर जातो कधी मेळाव्यासाठी, की आता पंढरपूरला तर 7 दिवस आपण गेलो, 7-8 दिवस गेलो, तरी पण कुठेच काही बिघडलं नाही. पण आपण म्हणजे दादांच्या जीवावरच म्हणतो आपण. दादा सांगतात त्याप्रमाणे आपण जातोय बिनधास्त आणि सगळं व्यवस्थित होतंय. कुठेच काही अडत नाही आणि काहीच नाही. पण असं वाटतं कधी-कधी पहिलं असं वाटायचं आपण 1 दिवस गेलो तर घरी कसं होईल किंवा काय होईल? असं आणि खरोखर म्हणजे आपलं भाग्यच होतं हे, की गुरूंसोबत तीर्थयात्रा. म्हणजे त्यामुळेच म्हणजे आतापर्यंत म्हणजे काहींना मिळालं असेल, काहींना माहिती नाही. पण मला तर तीर्थयात्रा कधी असं कधी विशेष नव्हत्या घडल्या. म्हणजे मी एकदाच म्हणजे पंढरपूरला गेले होते. लग्न झाल्यानंतर एकदा फक्त पंढरपूरला आणि त्यानंतर डायरेक्ट आपलं 7 दिवसाच्या पारायणासाठी. आणि असं बाकीचे पण गाणगापूर वगैरे मी कधीच विचार केला नव्हता, की मी अशा ठिकाणी जाईल. पण सगळं दादांमुळे सगळं जायला मिळालं. आणि खूप खूप सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं. आणि म्हणजे हसवलं पण आणि तेवढं म्हणजे नाही का सगळ्या गोष्टी खूप छान म्हणजे असं जे असं नॅचरल जे बोलणं असतं ना, ते खूप म्हणजे दादा म्हणतात ना, आपण ते काही वाचून नाही हे करू शकत. पण जे आपण अनुभवतो ना, ते आपण बोलू शकतो. जे आपल्या मनापर्यंत भिडतं ते आपण आणि तेच खरं मार्गदर्शन असतं. आणि खूप छान वाटलं ताई तुम्ही बोललात आणि खूप खूप सुंदर तुमचं मार्गदर्शन बघा कितीतरी जणांना त्यातून प्रेरणा मिळाली असेल. पण स्वातीताई म्हणजे किती त्यांचं पण काही दुःख असतं. पण कधी कसं सगळं आतून म्हणजे आम्हाला पण कधी माहिती नव्हतं. एक दिवशी ते मार्गदर्शनमधून त्यांनी सांगितलं. त्यांचा अनुभव सांगताना तेव्हा समजलं. पण कधी पाहिलं की म्हणजे त्यांचा चेहरा नेहमीच हसरा असतो. म्हणजे हेच की आपण आपलं दुःख लपवून आपण दुसऱ्यांना नेहमी आनंदच दिला पाहिजे. हे म्हणजे स्वातीताईकडून म्हणजे खूप शिकायला मिळतं. खूप छान ताई तुमची गुरूंवरची निष्ठा सगळ्यात महत्त्वाची. ती नेहमी दिसते आणि म्हणजे असंच तुमच्या म्हणजे घरातल्या मुलींवरचे संस्कार वगैरे खूप छान ते आणि सगळं गुरूंवरचं जे श्रद्धा निष्ठा असते त्यातूनच सगळ्या गोष्टी घडतात. खूप सुंदर तुमचं मार्गदर्शन. अनुभव सांगता-सांगता तुम्ही खूप छान मार्गदर्शन पण केलं. छान-छान श्री स्वामी समर्थ. असेच नवनवीन अनुभव आणि आध्यात्मिक मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपल्या स्वामी आई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका. आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि भरपूर स्वामी सेवा करा, सेवेकरी घडवा आणि नक्कीच स्वामी सगळ्यांना योग्य ते मार्ग दाखवतील आणि आपली आध्यात्मिक प्रगती नक्कीच होईल. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.